Hello dear student, welcome back to my channel Fun Learning with Vanashri. So today we are going to learn 5th standard English and chapter name is the 12 months. So ही एक तुम्हाला स्टोरी दिलेली आहे द 12 मंथ्सची. त्याच्यामध्ये काही कॅरेक्टर्स आहेत आणि त्यामधून आपण काहीतरी शिकणार आहोत. So let's start our story. So बघा, once upon a time in a far away country there lived a mother who had two daughters. One was her own child and the other was her stepdaughter. She was very fond of her own daughter but she hated her stepdaughter. So एका देशामध्ये एक फॅमिली राहत होती ज्याच्यामध्ये एक मदर होती आणि she had a two daughters. तिला दोन मुली होते. एक तिची स्वतःची मुलगी होती म्हणजे हर ओन चाइल्ड अँड अदर वॉज हर स्टेप डॉटर. स्टेप डॉटर मीन्स सावत्र मुलगी. सो शी वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ हर ओन डॉटर. फॉन्ड ऑफ म्हणजे खूप जास्त तिला तिची मुलगी काय होती, आवडत होती. तिला खूप जास्त ती प्रेम करायची. बट शी हेटेड हर स्टेप डॉटर. आणि दुसरीकडे ती तिची स्टेप डॉटर होती, तिला खूप काय करायची, तिरस्कार करायची, तिचा राग करायची. The stepdaughter was prettier than her own daughter Helena. The only reason was की हेट करण्यामागचं रिझन काय होतं की मॅरोक्ला जी होती ती काय होती, शी वॉज व्हेरी प्रिटियर दॅन होलेना. होलेनापेक्षा ती खूप जास्त सुंदर होती आणि हीच गोष्ट त्या आईला, त्या मदरला आवडायची नाही. The gentle-hearted Morokla did not know how beautiful she was, and so she could never make out why her mother was always so cross with her. आणि जेंटल हार्टेड म्हणजे काय तर खूप चांगल्या मनाची मोरोकला होती. अँड शी नेवर नो की तिला कधीच माहिती नाही झालं की वाय हर मदर हेटेड सो मच टू हर. की तिला तिची मदर जी आहे ती का इतकी हेट करते, का तिचा राग करते, हे तिला कधी समजलंच नाही. Morokla had to do all the housework, tidying up the cottage, cooking, washing, spinning, weaving, and sewing. She liked work and she did it all without a word of complaint while Helena spent the time adorning herself and lazing about. बघा इथे काय सांगितलंय, जी मोरोकला होती तिला घरची सगळी कामं करावी लागायची. घर स्वच्छ ठेवण्यापासून तर कुकिंग, वॉशिंग, फरशी पुसणे, सगळ्या गोष्टी तिला कराव्या लागायचे. शिवणकाम करावं लागायचं. सो हे सगळं काम ती एकटी करायची. अँड शी लाईक्ड वर्क, शी डिड इट ऑल विदाउट अ वर्ड ऑफ कंप्लेंट वाईल होलेना. बघा ती सगळे कामं तिला करायला आवडायचं आणि ती विदाऊट कंप्लेंट ती सगळे कामं खूप मनाने करायची. आणि एका बाजूला होलेना जी होती ती काय करायची, ती फक्त स्वतःला रेडी करण्यामध्ये, स्वतःला कसं सुंदर दिसता येईल याच्यामध्येच ती स्वतःचं टाइम वेस्ट करायची. टाइम ॲडॉर्निंग हरसेल्फ. ॲडॉर्निंग म्हणजे स्वतःला सुंदर दिसण्यामध्ये वेळ घालवणे. अँड लेझिंग अबाउट. लेझिंग अबाउट म्हणजे दिवसभर ती आळस काढण्यामध्येच ती वेळ घालवायची. आता इथे काय सांगितलेलं आहे की even then Helena and her mother scolded and rated and abused Morokla every day. They envived her so much that one day they decided to throw her out in the freezing cold to get rid of her. काय सांगितलेलं आहे, होलेना अँड हर मदर स्कोल्डेड अँड रेटेड अँड अब्युज्ड मोरोकला एव्हरी डे. होलेना आणि तिची जी मदर होती ती नेहमी स्कोल्ड करायची. स्कोल्ड करायची म्हणजे काय, सारखी ओरडत असायची. आणि अब्यूज करायची. अब्यूज करणे म्हणजे वाईट शब्द वापरणे. आणि हे रोज ती करायची आणि त्यांना हेवा वाटायचं. एनवाईट म्हणजे काय होते, हेवा वाटणे. तिच्याबद्दल नेहमी त्यांना काय वाटायचं, हेवा वाटायचा. अँड हर सो मच दॅट वन डे. आणि त्यांनी एक दिवस डिसाईड केलं की तिच्यापासून गेट रीड ऑफ हर म्हणजे काय, तिच्यापासून आपली मुक्तता करणे किंवा तिच्यापासून आपली सुटका करणे असं त्यांनी ठरवलं. सो त्यासाठी त्यांनी काय केलं, दे डिसाइडेड टू थ्रो हर आउट इन अ फ्रीजिंग कोल्ड. ही फॉरेनची स्टोरी असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की फॉरेन कंट्रीजमध्ये मोस्टली काय होत असते, स्नो फॉलिंग होते. तर एक दिवस त्याच्या आईने ठरवलं की हिला काय करायचं, घराच्या बाहेर काढायचं. आणि बघा, गो मोरोकला अँड गेट मी सम वॉयलेट्स फ्रॉम द फॉरेस्ट. आय वॉन्ट टू विअर देम अँड टू स्मेल देम सेड होलेना. बघा त्यांनी काय रिझन शोधलं, कशा पद्धतीने ते तिला बाहेर काढणार होते. त्यांनी तिला एक काम सांगितलं. काय सांगितलं की गेट मी सम वॉयलेट्स. वॉयलेट्स म्हणजे जांभळ्या रंगाची जी फुलं होती ती आणायला सांगितली. कुठून, फॉरेस्टमधून. आणि होलेना म्हणते की आय वॉन्ट टू वेअर देम, मला ते घालायची आहेत. अँड स्मेल देम सेड होलेना.
But my dear sister, it is impossible to find violets in the snow, said poor Morokla. आणि बिचारी मोरोकला मोरोकल्याने सांगितलं की या एवढ्या थंडीमध्ये इट इज इम्पॉसिबल टू फाइंड आउट द व्हायलेट्स फ्लावर. हे या स्नो मध्ये शोधणं काय आहे? इट इज इम्पॉसिबल. How dare you argue when I tell you to do something? Off you go at once, and if you don't bring me violets from the forest, I will kill you, said Helena threateningly. बघा काय सांगितलेलं आहे की ती तिला म्हणायला लागली की हाऊ डेअर यू टू आर्ग्यू विथ मी, म्हणजे तू माझ्याबरोबर कसं काय आर्ग्युमेंट करू शकते, एवढी तुझी हिंमत, तुला आत्ताच जावं लागेल. ऑफ यू गो ॲट वन्स म्हणजे तुला आत्ताच्या आत्ता निघावं लागेल, आणि इफ यू डोंट ब्रिंग, जर तू ते आणले नाही तर मी तुला काय करेन, आय विल किल यू, मी तुला मारून टाकेल. आणि अशी धमकी, थ्रेटनिंग करणे म्हणजे काय होते, धमकी देणे. होलेना तिला काय करायला लागली, धमकी द्यायला लागली, घाबरवायला लागली. The stepmother caught hold of Morokla, turned her out of the door and slammed it to after her. The stepmotherनी काय केलं, तिला पकडलं आणि तिला दरवाजाच्या बाहेर ढकलून दिला आणि जोरात तिच्या तोंडावरती दरवाजा आपटला. मोरोकला वेंट इन टू द फॉरेस्ट वीपिंग बिटरली. वीपिंग म्हणजे काय, रडणे. मोरोकला फॉरेस्टमध्ये गेली पण ती खूप जोराजोरात रडत होती. द स्नो ले डीप अँड देअर वॉजंट अ ह्युमन फुटप्रिंट टू बी सीन. आणि सगळीकडे स्नोनी काय झालं होतं, पूर्ण रस्ते कव्हर्ड झालेले होते. एक माणसाचं फुटप्रिंट सुद्धा दिसत नव्हतं, कारण स्नो फॉलिंग होत आहे म्हणून सगळी लोक आपापल्या घरात असतील. सो Morokla wandered about for a long time, tortured by hunger and trembling with a cold. बघा, मोरोकला खूप ठिकाणी, वॉन्डर्ड म्हणजे काय, फिरणे. मोरोकला खूप वेळापासून इकडे तिकडे त्या फुलांच्या शोधात फिरायला लागली आणि तिला भूक सुद्धा लागली होती आणि तिला थंडी सुद्धा वाजत होती. ट्रेम्बलिंग विथ कोल्ड म्हणजे थंडी वाजणे, शिवरिंग करणे. At last she saw a light in the distance. She went towards the glow which came from the top of mountain. बघा, फायनली शी सॉ अ लाईट, कुठून तरी तिला एका दूर डिस्टन्सवरून तिला लाईट दिसायला लागलं. अँड शी वेंट, ती त्या लाईटकडे, लाईटच्या दिशेने गेली. शी वेंट टुवर्ड्स द ग्लो. आणि ते लाईट कुठून येत होतं, माउंटेनमध्ये टॉपवरून ते लाईट येत होतं. A big fire was burning there and round the fire were 12 stones with the 12 men sitting on them. आणि जेव्हा ती तिथे जाऊन पोहोचली, so what she saw there, तिने काय बघितलं, तिने बघितलं की तिथे 12 स्टोन्स ठेवलेले आहेत आणि तिथे फायर आहे आणि तिथे 12 men sitting around the fire, ते फायरच्या अराउंड 12 माणसं बसलेली आहेत. 3 of them had a snow white beards. त्याच्यापैकी 3 जणांना काय आहे, पांढऱ्या रंगाची शुभ्र अशी दाढी आहे. 3 were not so old. आणि काही 3 जे आहेत ते जास्त ओल्ड नाही आहेत. अँड 3 were still younger. आणि 3 जे होते परत ते खूपच जास्त काय होते, यंगर होते, तरुण होते. The 3 youngest were the handsomest of them all. आणि त्यापैकी 3 जे होते ते सर्वात जास्त काय होते, हँडसम होते. They were not speaking, but all sitting silent. The 12 men were the 12 months. Great January sat highest of all. बघा, सगळे लोक बसले होते पण त्यापैकी जो जानेवारी होता तो ग्रेट पोझिशनवर म्हणजे हायेस्ट पोझिशनवर बसलेला होता. His hair and beard were as white as snow and in his hand he held a club. त्यांनी त्याच्या हातामध्ये क्लब घेतलं होतं. क्लब म्हणजे एक टाईपची छडी. जानेवारीने काय केलं होतं, स्वतःच्या हातामध्ये एक छडी घेतलेली होती आणि त्याची दाढी जी होती ती पांढरी शुभ्र बर्फासारखी होती असं सांगितलेलं आहे. मोरोकला वॉज फ्रायटेंड. फ्रायटेंड म्हणजे काय, घाबरणे. मोरोकला घाबरलेली होती. शी स्टूड स्टिल फॉर अ टाइम इन टेरर, बट ग्रोविंग बोल्डर शी वेंट अप टू देम अँड सेड, प्लीज काइंड सर्स, लेट मी वॉर्म माय हँड्स ॲट युअर फायर. बघा, थोड्या वेळसाठी तिला खूप भीती वाटली होती आणि ती तिथेच उभी होती, बट तिला थोडंसं काय व्हावं लागलं, बोल्डर व्हावं लागलं, म्हणजे स्वतःला स्ट्रॉंग बनवावं लागलं. अँड फायनली शी आस्क देम, काय विचारलं, प्लीज काइंड सर्स, माझ्यावर दया करा, लेट मी वॉर्म माय हँड्स ॲट युअर फायर, मी इथे जी फायर आहे तिथे मी माझे हातपाय शेकू शकते का. नेक्स्ट बघा, ग्रेट जानेवारी नोडेड
and asked her, "Why have you come here, my dear little girl? What are you looking for?" ग्रेट जान्युअरीने तिला विचारलं की तू शेकू शकते. नोडेड म्हणजे मान हलवणे. त्याने होकार दिला आणि सांगितलं की तू तुझे हात इथे शेकू शकतो. पण तो विचारत होता की तू एवढ्या थंडीमध्ये इथे काय करत आहेस? "I am looking for a violets," answered Morokla. "This is no time to be looking for a violets, for everything is covered with बघा is covered with snow," answered Great January. ग्रेट जानेवारीने काय आन्सर दिलं की दिस इज नॉट द करेक्ट टाइम टू गेट व्हायलेट्स फ्लावर्स. कारण सगळीकडे काय झालेलं आहे, ऑल द जे ग्राउंड होतं, ऑल द अर्थ म्हणूया आपण, किंवा तिथली जी जमीन होती ती कशाने कवर्ड झाली होती? स्नोनी झाली होती. आणि या सीझनमध्ये व्हायलेट्स कुठेही तिला भेटणार नव्हते. सो तुम्ही पिक्चरमध्ये पण बघू शकता, इथे जे 12 मेन बसलेले आहेत ते काय आहेत? 12 मंथ्स आहेत. आणि इथे छोटीशी मोरोक्ला आहे जी काय करायसाठी आलेली आहे? व्हायलेट्स कलेक्ट करायला आलेली आहे. Yes, I know, but my sister Helena and my stepmother said that I must bring them some violets from the forest. If I don't bring them, they will kill me. Tell me, fathers, please tell me where I can find them. स्टुडंट त्यांनी काय म्हटलेलं आहे की ती म्हणते की येस मला माहिती आहे, बट मी काही करू शकत नाही. जर मी ते घेऊन गेले नाही तर माझी स्टेप मदर आणि स्टेप सिस्टर मला काय करेल? मारून टाकेल. म्हणून मला हे घेऊन जायचं आहे. मला एवढं सांगा की ते कुठे भेटतील. ग्रेट जान्युअरी स्टूड अप and went to one of the younger months. It was March, and giving him the club, he said, "Brother, take the high seat." बघा ग्रेट जानेवारी जो इथे बसलेला होता हाय सीटवरती तुम्हाला दिसत आहे, एक जी चेअर आहे ती हाय सीटवाली चेअर आहे. तर ग्रेट जानेवारीने काय केलेलं, स्वतःच्या जवळ हा जो क्लब आहे, ही जी छडी आहे ती कोणाला दिली? मार्चला दिली. आणि म्हटलं की तू काय कर, या खुर्चीवर येऊन बस. March took the high seat upon the stone and waved the club over the fire, and the fire blazed up. बघा काय सांगितलेलं आहे की मार्चनी ती जागा घेतली आणि त्याने क्लबला काय केलं, त्या छडीला हवेत फिरवलं आणि ऑटोमॅटिकली काय झालेलं आहे? फायर ब्लेस्ड अप. म्हणजे फायर जो होता, जी त्याचं जी काय म्हणूया आपण, फायरचं जो खूप जास्त फायरची उष्णता वाढली. ठीक आहे. आणि त्यामुळे काय व्हायला लागलं, उष्णता वाढल्यामुळे द स्नो बिगॅन टू मेल्ट. सगळीकडे स्नोनी कवर्ड झालेली जी अर्थ होती आपली ती काय व्हायला लागली? मेल्ट व्हायला लागली. The trees began to bud, and the ground was at once covered with the grass. It was springtime. आणि ग्राउंड वरती ट्रीजला काय यायला लागले? कळ्या, म्हणजे त्याला आपण बर्ड म्हणतो, कडी जी म्हणतो ना, ते यायला लागले. परत ग्राउंडवरती सगळीकडे ग्रास आपल्याला दिसायला लागला. आणि कुठला टाइम सुरू झाला? इट वॉज अ स्प्रिंग टाइम. The violets began to bloom among their little leaves, and before Morocla had time to think, so many of them had sprung up that they looked like a blue cloth spread out on the ground. बघा, आणि जे व्हायलेट्स होते ते ब्लूम व्हायला लागले. ब्लूम म्हणजे काय? उगवणे. ब्लूम व्हायला लागले, छोटे छोटे पानं दिसायला लागलीत. आणि मोरोक्लाला विचार करायला सुद्धा वेळ मिळाला नाही, इतकं ते सगळीकडे ब्ल्यू असं कवर, जमीन ब्ल्यू कवर झालेली दिसायला लागली. Now pick them quickly, Morokla, commanded March. Morokla picked them joyfully till she thanked the months with all her heart and scampered merrily home. काय सांगितलेलं आहे की त्यांनी सांगितलं की पटपट तू काय कर, हे पिक देम म्हणजे उचलून घे. आणि उचलून काय कर, तुला पाहिजे तेवढं ते उचलून घे. आणि तिने काय केलं, ते उचलून घेतल्यानंतर तिने सर्वांना थँक्स म्हटलं. आणि त्यानंतर स्कॅम्पर्ड मेरीली होम, म्हणजे स्कॅम्पर्ड म्हणजे जसे लहान मुलं कसे उड्या मारत जातात त्याप्रमाणे ती आनंदात उड्या मारत घराकडे निघाली. Helena and the stepmother wondered when they saw Morokla bringing the violets. They opened the door to her, and the scent of violets filled all the cottage. काय सांगितले की Helena and the stepmother wondered.
त्यांना विश्वासच बसत नव्हता की जेव्हा त्यांनी मोरोक्लाला बघितलं की तिने काय आणलेलं आहे, व्हायलेट्स आणलेले आहे. सो त्यांनी पटकन दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्याबरोबर व्हायलेट्सच्या फुलांचा इतका सुंदर सुगंध पूर्ण घरभर कॉटेजभर पसरलेला होता. Where did you get them? Asked Helena sulkily. They are growing under the bushes in a forest on the high mountains. त्यांना शॉक लागला की तू हे सगळं कुठून घेऊन आली, आणि ते तिला विचारायला लागले की कुठून घेऊ, कारण ते इझिली भेटणारे फूल नव्हते. होलेना स्नॅच्ड ऑल द फ्लावर्स. स्नॅच्ड म्हणजे हिसकावून घेणे. होलेना स्नॅच्ड ऑल द फ्लावर्स and did not give even a single one to her sister. तिने एक सुद्धा फ्लावर मोरोक्लाला दिला नाही. सगळे फ्लावर्स काय केले, तिच्याकडून हिसकावून घेतले. The next day she called to her sister and said, "Go Morokla and get me some strawberries from the forest." दुसऱ्या दिवशी परत त्यांनी मोरोक्लाला कशासाठी पाठवलं, स्ट्रॉबेरीज आणायला पाठवलं. Alas, dear sister, where could I find any strawberries in this hard winter? said Morokla. मोरोक्ला परत त्यांना आन्सर करते की एवढ्या थंडीमध्ये कुठे आपल्याला स्ट्रॉबेरीज भेटणार आहेत. The stepmother caught hold of the Morokla and pushed her out of the door and shut it after her. नेहमीप्रमाणे त्यांनी काय केलं, तिला बाहेर ढकलून दिलं आणि तिच्या तोंडावरती दार बंद केला. Morokla went to the forest, weeping bitterly. The snow was lying deep and there wasn't a human footprint. नेहमीप्रमाणे आता पण सगळीकडे काय पडलेलं होतं, स्नो पडलेलं होतं आणि तिथे कुठेही काय होतं, माणसाचं कुठेही चिन्ह दिसत नव्हतं. She wandered about for a long time, tortured by hunger and trembling with the cold. At last she saw the light she had seen the other day. Overjoyed, she went towards it. She came to the great fire with the 12 months sitting around it. बघा काय सांगितलेलं आहे की यावेळेस पण ती त्याचप्रमाणे तिला परत एक लाईट दिसला, जसं मागच्या वेळेस दिसला होता, आणि तिला फार आनंद झाला. आणि ती आनंदामध्ये ओव्हरजॉईड होणे म्हणजे काय, खूप आनंद होणे. आणि त्याच आनंदामध्ये ती तिकडे गेली जिथे 12 मंथ्स बसलेले होते. प्लीज काइंड सर्स, लेट मी वॉर्म माय हँड्स ॲट द फायर. अगेन शी रिक्वेस्टेड की मला परत माझे हात काय करू द्या, तुम्ही याच्यामध्ये शेकू द्या, गरम करू द्या. Great January nodded and asked her, "Why have you come again? And what are you looking for here?" जानेवारीने तिला परमिशन दिली आणि त्यांनी परत प्रश्न विचारले की तू इथे का आलेली आहे? What have you come here again? What are you looking for here? तू इथे परत काय बघायला आलेली आहे? तुला काय पाहिजे आहे? I am looking for a strawberries. My sister Helena and my stepmother bade me bring some strawberries, and if I don't they will kill me. Tell me, fathers, tell me please where I can find them. Again the same question she asked to the January की मला जर मी हे घेऊन गेले नाही स्ट्रॉबेरीज तर काय होणार स्टुडंट्स, की ते माझी स्टेप मदर जी आहे ती मला मारून टाकणार. सो प्लीज मला सांगा की मला ते स्ट्रॉबेरीज कुठे भेटतील. Great January arose. He went over to month sitting opposite to him. It was June, and handed the club to him, saying, "Brother, take the high seat." Great January आपल्या जागेवरून उठला आणि तो कोणाकडे गेला, जूनकडे गेला, आणि त्याच्याजवळ जी क्लब होता त्याने हँडेड ओव्हर द क्लब कोणाला दिला, हँडेड द क्लब टू कोणाला दिलं, जूनला दिलं. त्याने जे क्लब होतं त्याच्याकडे ती जी छडी होती ती कोणाला दिली, जूनला दिली. आणि ब्रदर टेक द हाय सीट, आणि त्याला सांगितलं की तू आता काय कर, या हाय सीटवर बस. जून टूक द हाय सीट अपॉन द स्टोन अँड स्वंग द क्लब ओव्हर द फायर. स्वंग करणे म्हणजे स्विंग करणे. स्वंग हा पास्ट टेन्स आहे स्विंगचा. त्याने काय केलं, जूननी ते जे क्लब होतं ते हवेमध्ये फिरवलं. अँड इट्स हीट मेल्टेड द स्नो इन अ मोमेंट. आणि हीट काय झाली, परत फायर काय झालं, जास्त त्याचं वेग वाढला आणि त्यामुळे स्नो काय झाली, मेल्ट व्हायला लागली. The ground was all green, the trees were covered with the leaves, the birds began to sing, and the forest was filled with all kinds of flowers. It was summer. The ground under the bushes was covered with a white starlets. The starry blossoms were turning into strawberries every minute.
बघा परत सिच्युएशन चेंज झाली सगळीकडे. आता काय काय वेदर झालं होतं किंवा काय सीझन होतं, समर सीझन झालेला होता. आणि समर सीझनमुळे काय झालेलं आहे, सगळीकडे पक्षी गाणं म्हणत आहेत, सगळीकडे फुलं छान उगवलेली आहेत. आणि यामुळे काय झालेलं आहे, स्ट्रॉबेरीज जे आहेत ती जिकडे तिकडे दिसायला लागलेले. स्टारलेट्स म्हणजे स्टारलेट्स सारखे फ्लावर्स असतात, ठीक आहे, तर ते सुद्धा उगवलेले आहेत. दे रिपेंड ॲट वन्स अँड बिफोर मोरोक्ला हॅड टाइम टू थिंक देअर वर सो मेनी ऑफ देम दॅट इट लुक्ड ॲज दो अ रेड कार्पेट हॅड बीन स्प्रेड ऑन द ग्राउंड. आणि एका मिनिटामध्ये मोरोक्लाला वेळ पण भेटला नाही विचार करायला. तर तिने जेव्हा बघितलं तर तिला असं वाटत होतं की सगळं रेड कार्पेट, स्ट्रॉबेरीचा कलर कसा असतो, रेड, सो सगळीकडे रेड कार्पेट पसरलेलं आहे असं तिला दिसत होतं. पिक देम ॲट वन्स मोरोक्ला कमांडेड जून. जूननी तिला कमांड केलं, ऑर्डर केलं की तू आता ते सगळे घेऊन घे. हे बघा अशा पद्धतीने. मोरोक्ला picked them joyfully till she had filled her apron full. Then she thanked the months with all her heart and scampered merrily home. तिचा जो ॲप्रन होता, तिच्या जो कपड्यामध्ये व्हाईट कलरचं जे ॲप्रन आहे, ते ॲप्रन फुल होतपर्यंत तिने स्ट्रॉबेरीज घेतले आणि ती आनंदामध्ये आपल्या घराकडे निघून गेली. Helena and the stepmother wondered when they saw Morokla bringing the strawberries. Her apron was full of them. आणि होलेना आणि जी स्टेपमदर होती, हे जेव्हा स्टेपमदरनी हे बघितलं की मोरोक्लाने फायनली स्ट्रॉबेरीज आणलेले आहेत, तर त्यांना काय झालं, शॉक लागलं. Where did you pick them? asked Helena sulkily. There are plenty of them growing in the forest on the high mountains. आता तिने प्रश्न विचारले की हे तू कुठून आणलेस, कारण हे माउंटेन्सवर असतात. Helena took all the strawberries and ate them all up with her mother. They didn't leave even a single one for मोरोक्ला. होलेना इतकी ग्रीडी पर्सन होती, तिने काय केलं, सगळे काढून घेतले तिच्याकडून. मोरोक्लाला एक सिंगल स्ट्रॉबेरी सुद्धा टेस्ट करायला दिली नाही. ती आणि तिची आई ते काय केलेले, ते खात बसलेत, काय, स्ट्रॉबेरीज. On the third day, Helena ordered Morokla go into the forest and get me some red apples. Third day, परत होलेनाने मोरोक्लाला बोलवलं आणि ऑर्डर दिलं की आता तू यावेळेस काय घेऊन यायचं, रेड ॲपल घेऊन यायचे आहेत. द स्टेप मदर कॉट होल्ड ऑफ मोरोक्ला अँड विदाउट गिव्हिंग हर अ चान्स टू स्पीक पुश्ड हर आउट ऑफ द डोअर अँड शट इट आफ्टर हर. सो यावेळेस काय केलेलं स्टुडंट, नेहमीसारखं तिला परत ढकलून दिलं आणि तिच्या तोंडावरती दार बंद केलं, तिला बोलायचा चान्स सुद्धा दिला नाही. Morokla went to the forest again, weeping bitterly, but she didn't wander about this time. She ran straight to the top of the mountain where the big fire was burning, and the 12 months were sitting round the fire. तिला दोनदा एक्सपिरियन्स आला होता मोरोक्लाला, म्हणून ती इकडे तिकडे आता भटकत नव्हती. ती डायरेक्टली कुठे गेली, माउंटेनवर गेली, जिथे 12 मंथ्स बसलेले होते. Please, kind sirs, help me. Great January nodded and asked her, What are you looking for today? परत ग्रेट जानेवारीने विचारलं की तू आज परत काय शोधतीयस? I am looking for a red apples. If I don't bring them, my sister and my mother will kill me. As usual, परत तिने तेच सांगितलं की मी जर रेड ॲपल्स घेऊन नाही गेलं तर माझी स्टेप मदर आणि स्टेप सिस्टर ही मला काय करेल, मारून टाकेल. सो वेअर आय कुड फाइंड देम, मी त्यांना कुठे शोधू शकते. Great January rose up and he went over to one of the older months. It was a September. Great January उठला आणि तो कोणाकडे गेला, सप्टेंबर मंथकडे गेला आणि he handed the club to him. त्याने कोणाला क्लब दिलं, सप्टेंबरला दिला आणि त्याला म्हटलं की brother take a high seat. Month September took the high seat upon the stone and swung the club over the fire. The fire began to burn with a red flame. यावेळेस पण तसंच झालं, क्लब त्यांनी सप्टेंबरनी स्वंग केलं, म्हणजे हवेमध्ये फिरवलं आणि ऑटोमॅटिकली सगळी जी स्नो होती ती मेल्ट व्हायला लागली. बट देअर वॉज अ कोल्ड विंड अँड दॅट सेंट द फेडेड लीव्स डाऊन टू द ग्राउंड. इट वॉज ऑटम. Morogla saw just one apple tree with the red apples hanging high among its branches. आणि तिला यावेळेस काय झालेलं आहे की इट वॉज ऑटम. कुठला सीझन होता त्यावेळेस, ऑटम सीझन होता आणि मोरोक्लाला फक्त एकच ॲपलचा ट्री दिसला आणि तिथे रेड ॲपल्स लटकलेले होते.
शेक द ट्री ॲट वन्स, मोरोकला कमांडेड सप्टेंबर. सप्टेंबरने ऑर्डर दिलं की फक्त झाडाला तुला काय करायचं, एकदाच हलवायचं आहे. राईट ग्लॅडली मोरोकला शुक द ट्री अँड फर्स्ट वन ॲपल फेल डाऊन अँड देन अनादर. एक ॲपल पडला, त्याच्यानंतर परत एक ॲपल पडला. नाऊ मोरोकला दॅट्स इनफ, रन होम क्विकली, शाउटेड द मंथ. सप्टेंबर मंथ जोरात ओरडला की आता इनफ आहे, 2 ॲपल्स इनफ आहे, तू आता घराकडे जा. मोरोकला ओबेड ॲट वन्स, ओबेड म्हणजे आज्ञा पाळणे. तर मोरोकल्याने त्याचे जे ऑर्डर होते ते फॉलो केले. अँड शी पिक्ड अप द ॲपल्स अँड थँक द मंथ्स विथ ऑल हर हार्ट अँड रॅन मेरिली होम. तिने त्यांना थँक्स म्हटलं आणि ती आनंदाने घराकडे निघाली. होलेना अँड द स्टेपमदर वॉन्डर्ड वेन दे सॉ मोरोकला ब्रिंगिंग द 2 ॲपल्स. वेअर डिड यू गेट देम आस्क्ड होलेना. जेव्हा स्टेपमदरनी आणि होलेनानी बघितलं की फक्त तिने किती ॲपल्स घेऊन आलेली आहे, 2 ॲपल्स घेऊन आलेली आहे. अँड द सेम क्वेश्चन शी आस्क्ड की वेअर डिड यू गेट देम. आय फाउंड देम इन द फॉरेस्ट ऑन द हाय माउंटन्स. अँड वाय डिडंट यू ब्रिंग मोर? डिड यू ईट देम ऑन द वे होम, सेड होलेना हार्शली. होलेनाने विचारलं की तू आणखी जास्त का नाही आणले, तूने रस्त्यात तर ते खाल्ले नाही ना, इतकं रूढपणे ती विचारत होती. Alas, sister dear, I haven't even tasted them. I shook the tree twice. 2 apples fell down. मी झाड 2दा हलवलं आणि 2च ॲपल्स खाली पडले, अशी ती रिझन देते. And they wouldn't let me shake the tree again. They shouted to me to go straight home, protested मोरोकला. मोरोकल्याने सांगितलं की मला त्यांनी नंतर अलाउच केलं नाही झाड हलवायला, म्हणून मी एवढेच घेऊन येऊ शकले. May you be struck to death by lightning, said the wicked Helena and began to eat the apple. काय म्हणतीये की तू काय मरणार होतीस का लाइटनिंगमुळे? लाइटनिंग म्हणजे वीज पडल्यामुळे तू काय मरणार होतीस का? आणि तिने ते ॲपल खायला सुरुवात केली. इट टेस्टेड सो डिलिशियस दॅट शी टोल्ड हर मदर शी हॅड नेव्हर टेस्टेड एनिथिंग सो नाईस इन ऑल हर लाईफ. द स्टेप मदर लाईक्ड इट टू. वेन दे हॅड फिनिश्ड दे वॉन्टेड सम मोर. बघा, त्यांनी ॲपल टेस्ट केलं आणि दे लाईक्ड सो मच. त्यांनी कधीही ह्या ॲपलसारखं टेस्टी ॲपल खाल्लेलं नाही आहे असं ते सांगतात. द स्टेप मदर लाईक्ड, स्टेप मदरला पण आवडलेलं आहे. मदर, गिव्ह मी माय फर कोट. लेट्स गो टू द फॉरेस्ट अवरसेल्व्स अँड गेट द ॲपल्स दॅट रॅग लिटिल रेच. रेच वुड ईट देम ऑल अप अगेन ऑन हर वे होम. बघा काय म्हणते की मला माझं फर कोट दे, मी काय करणार आहे, आपण काय करूया, आपण जाऊया आणि आपण सगळे ॲपल्स घेऊन येऊया. वी विल फाइंड द प्लेस ऑल राईट अँड आय विल शेक देम ऑल डाऊन. आपण ती जागा शोधूया आणि सगळे ते ॲपल्स काय करूया, झाडाला हलवूया आणि सगळे ॲपल्स आपण घेऊन येऊया. हाऊ एव्हर दे शाउट ॲट मी. Her mother agreed readily. They wrapped themselves in fur coats and shawls and off they went to the forest. आणि त्यांनी स्वतःला कव्हर अप केलं आणि ते फॉरेस्टमध्ये गेलेत. The snow lay deep and they wandered about for a long time. But at last they saw the top of the mountain where the big fire was burning. At the 12 months were sitting. They stepped up to the fire and stretched out their hands to warm them without asking permission or speaking one polite word. बघा काय सांगितलंय की जेव्हा ते बाहेर गेले तेव्हा त्यांनी बघितलं सगळीकडे काय झालेलं होतं, तसं स्नो कवर्ड होती सगळी, जी ग्राउंड होतं ते सगळं स्नो कवर्ड होतं. तर त्यांनी इकडे तिकडे ते खूप फिरले त्या झाडासाठी, पण त्यांना काहीच भेटलं नाही. शेवटी त्यांना माउंटेनला सेम लाईट दिसला आणि त्या लाईटकडे त्या गेल्यात. आणि तिथे जे 12 मंथ्स बसलेले होते, तर त्यांनी परमिशन सुद्धा घेतली नाही की मी माझे हात गरम करू का म्हणून, जसं मोरोकल्याने घेतलं होतं. ते डायरेक्टली तसंच विदाऊट आस्किंग परमिशन ते स्वतःचं जे हात आहे ते शेकायला लागले. वाय हॅव यू कम हिअर अँड व्हॉट आर यू लुकिंग फॉर, आस्क्ड ग्रेट जान्युअरी क्रॉसली. Why do you want to know, you old fool, replied Helena angrily. It's no business of yours, said her mother. काय सांगितलेलं आहे की होलेना काय रिप्लाय करते की तुला काय करायचं, वाय डू यू वॉन्ट टू नो, तुला हे सर्व जाणून काय करायचंय की मला काय पाहिजे आहे. हा, इट इज नो बिझनेस ऑफ युअर्स, हे तुझं काम नाही आहे. Great January frowned and swung the club over his head.
The sky grew dark in a moment, the fire burned low, the snow began to fall thick, and an icy wind began to blow through the forest. Helena and her mother couldn't see one step in front of them. काय सांगितलेलं आहे स्टुडंट की या गोष्टीचा कोणाला राग आलेला आहे? ग्रेट जानेवारीला. आणि ग्रेट जानेवारीने ते क्लब काय केलं? हवेत फिरवलं आणि स्काय काय झालेलं आहे? डार्क झालेलं आहे पहिलेपेक्षा. आणि फायर काय झालेली आहे? जी बर्न होत होती ती एकदम लो झालेली आहे. द स्नो बिगॅन टू फॉल थिक. स्नो जे आहे ती खूप जास्त जोरामध्ये पडत आहे. आयसी विंड होत आहे, म्हणजे हवेमध्ये सुद्धा खूप जास्त गारवा आहे. सगळीकडे थंडी वाढलेली आहे आणि मदर कुडंट सी वन स्टेप इन फ्रंट ऑफ देम. They tried to find their way out, but the snow fell in huge masses and soon they were lost in it. काय सांगितलेलं आहे की त्यांना घराचा रस्ता सुद्धा दिसत नाही आहे आणि ते तिथेच हरवून गेलेत. At home, Morokla waited and waited, and yet Helena and her mother did not come back. When she went to search for them, she found neither her mother and sister nor the 12 months. काय सांगितलेलं आहे? तिने खूप वाट बघितली. मोरोकल्याने कोणाची? होलेना अँड हर मदरची. बट ती फायनली ते आलेले नाहीत. आणि त्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा? टू सर्च फॉर देम शी फाउंड नीदर. ती त्यांना भेटलीच नाही. ॲट लास्ट शी रिटर्न होम सॅडली. सो गुड मोरोकला इनहेरिटेड the cottage and the last around it. She married a kind husband and they both lived happily ever after. आणि मग तिला घरी यावं लागलं खूप दुःखामध्ये की ते त्यांना भेटलीच नाही दोघे पण. आणि त्यानंतर मोरोकलाने काही दिवसानंतर एका व्यक्तीबरोबर लग्न केलं आणि ती त्याच्याबरोबर राहायला लागली. सो ही होती एक छोटीशी स्टोरी. जर तुम्ही खूप जास्त ग्रीडीनेस, खूप जास्त हावरटपणा दाखवणार असाल तर तुमचं नेहमी काय होत असतो? नुकसान होत असतो. सो स्टुडंट, तुम्हाला स्टोरी समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.